Hello students, today we will be discussing about the regulation of gene expression. The process of regulation of gene expression is completed in several steps or several levels, as first level is transcriptional level, that is formation of primary transcript. Then second level is processing level, that is regulation of splicing. Third level is transport of mRNA from nucleus to the cytoplasm. And fourth level is the translational level. विद्यार्थ्यांनो, जीन एक्सप्रेशन हे काही टप्प्यामध्ये घडून येत असतं. ॲक्च्युली हे 3 टप्प्यामध्ये घडतं, पण त्याचे 4 टप्पे केलेले आहेत. पहिला टप्पा म्हणजे ट्रान्स्क्रिप्शनल लेवल, म्हणजेच सिंगल स्टँडर्ड DNA पासून न्यूक्लियसमध्ये mRNA तयार होणं, त्याला आपण ट्रान्स्क्रिप्शन म्हणतो. दुसरा टप्पा म्हणजे तो mRNA केंद्रकातून बाहेर येणं आणि त्याच्यावर प्रोसेसिंग होणं. आणि तिसरा टप्पा म्हणजे ट्रान्सलेशनल लेवल, म्हणजे इनिशिएशन, एलॉंगेशन अँड टर्मिनेशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन टू फॉर्म प्रोटीन. यापूर्वी आपण हे पाहिलेलं आहे. ड्युरिंग दिस द जीन इज रेग्युलेटेड अँड रिझल्ट इन टू सिंथेसिस ऑफ प्रॉडक्ट. आता हे होत असताना जीन रेग्युलेशन होतं आणि प्रॉडक्ट तयार होतो, म्हणजेच पॉलिपेप्टाइड चेन तयार होते. त्यालाच आपण प्रोटीन असं म्हणतो. जीन ऑफ ए सेल आर एक्सप्रेस टू परफॉर्म डिफरंट फंक्शन्स. पेशीमधील जीन हे वेगवेगळे कार्य करण्यासाठी काम करत असतो. फॉर एक्झाम्पल, सिंथेसिस ऑफ ॲन एन्झाईम बीटा गॅलॅक्टोसाइडेज बाय बॅक्टेरिया इन ई कोलाई. This enzyme beta galactosidase is used for hydrolysis of lactose sugar into glucose and galactose. म्हणजे बॅक्टेरिया इस्चेरिशिया कोलायमध्ये पेशीतील जीन वेगवेगळं कार्य करण्यासाठी काम करतो. उदाहरणार्थ, एन्झाईम बीटा गॅलॅक्टोसाइडेज नावाचा एन्झाईम तयार करण्याचं काम हा जीन करतो. बॅक्टेरियामध्ये हे एन्झाईम लॅक्टोज शुगर नावाची जी शुगर आहे तिचं हायड्रोलिसिस करून ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये रूपांतर करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. खालील चौकोनामध्ये आपण दाखवलेला आहे, लॅक्टोज कॅन बी कन्व्हर्टेड इन टू ग्लुकोज अँड गॅलॅक्टो विथ द हेल्प ऑफ एन्झाईम बीटा गॅलॅक्टोसाइडेज. इट हायड्रोलाइज with the help of water. If this lactose, that is the enzyme source, is not available in surrounding medium of Escherichia coli, then the enzyme beta galactosidase is not synthesized. Thus it shows that the regulation and expression of genes depend under the different conditions. These conditions may be either metabolic conditions or physiological conditions or environmental conditions. म्हणजेच बघा, ही जी लॅक्टोज शुगर जी एनर्जी सोर्स म्हणून आहे ती जर उपलब्ध नाही झाली सराउंडिंग मीडियममध्ये इस्चेरिशिया कोलायला म्हणजे पेशीला, तर अशा वेळी एन्झाईम तयार होणार नाही. आणि त्यामुळं आपणाला असं म्हणता येईल की जीनचं रेग्युलेशन आणि एक्सप्रेशन हे वेगवेगळ्या कंडिशनवर अवलंबून असतं. उदाहरणार्थ, ह्या ज्या कंडिशन आहेत ह्या एकतर मेटाबॉलिक कंडिशन असतील, फिजिओलॉजिकल कंडिशन असतील किंवा एन्व्हायरमेंटल म्हणजे सभोवतीच्या वातावरणावर ते अवलंबून असेल. आता दुसरे एक्झाम्पल बघू. The another example is the development and differentiation of embryo in an adult organism. या हायर ऑर्गॅनिझममध्ये आहेत. त्या हायर ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळे एम्ब्रियो जे आहेत त्या
एम्ब्रिओ जे आहेत त्याची डेव्हलपमेंट आणि डिफरन्सिएशन होण्याचं जे कार्य आहे ते एक दुसरे एक्झाम्पल आहे. इट इज ड्यू टू द कोऑर्डिनेशन, रेग्युलेशन ऑर एक्सप्रेशन ऑफ सेव्हरल सेट्स ऑफ जीन्स. हे कशामुळं होतं असतं तर कोऑर्डिनेशन, रेग्युलेशन ऑर एक्सप्रेशन ऑफ सेव्हरल सेट्स ऑफ जीन. अनेक जीनचे सेट्स जे आहेत त्यांच्यामध्ये असणारं कोऑर्डिनेटेड रेग्युलेशन आणि एक्सप्रेशनमुळे घडून येत असतं. म्हणजे सुसंगत असं कार्य आणि त्याचं प्रकटीकरण यावरती अवलंबून असतं. Thus, to understand and know the mechanism of gene regulation and expression in response to change in the environment, either by single mechanism exists by the different gene or sets of genes or different genes are regulated by different mechanisms. याचा अर्थ मेकॅनिझम जर याचा समजून घ्यायचा असेल तर तो कशाला रिस्पॉन्डेड असतो, एकतर पर्यावरणाशी निगडीत असतो आणि त्यावेळी एकतर एक जीन किंवा अनेक जीन्स किंवा सेट्स ऑफ जीन्स म्हणजे अनेक जीन्सचा मिळून एक सेट किंवा वेगवेगळे जीन्स, अशा प्रकारे वेगवेगळे डिफरंट मेकॅनिझम त्याचे काय करत असतात, रेग्युलेशन आणि एक्सप्रेशन करत असतात इन रिस्पॉन्स टू द चेंज इन द एन्व्हायरमेंट. The bacteria like Escherichia coli are adapted to their chemical environment by synthesizing enzymes depend on the substrate. Such adaptative enzyme is called as inducible enzyme. बोर्डाला 1 मार्कसाठी प्रश्न येतो, व्हॉट इज इंड्युसिबल एन्झाईम्स. तर इंड्युसिबल एन्झाईम्स म्हणजे काय बघा, इस्चेरेशिया कोलासारख्या बॅक्टेरिया त्याच्यात सभोवती असणाऱ्या रासायनिक घटकाला ॲडॅप्ट झालेल्या असतात, अनुकूलन झालेलं असतात आणि अशा प्रकारे त्या विशिष्ट असं एन्झाईम तयार करतात. ते एन्झाईम सबस्ट्रेटवर अवलंबून असतं, जसा सबस्ट्रेट त्याला अनुसरून त्यांच्यामध्ये एन्झाईम तयार करतात आणि अशी जी एन्झाईम आहेत की जे सबस्ट्रेटला अनुसरून तयार केली जातात त्यांना इंड्युसिबल एन्झाईम असं म्हणायचं. When there is necessity to metabolize a new substrate, a set of genes will be work soon. This phenomenon is called as induction. बोर्डाला 1 मार्काला असाही प्रश्न येऊ शकतो की व्हॉट इज इंडक्शन. तर त्यावेळी उत्तर लिहावं लागेल, जेव्हा नवीन सबस्ट्रेट मेटाबोलाइज करण्यासाठी गरज असते त्यावेळी जीनचा सेट लगेच कार्य करायला चालू करतो आणि ह्या गोष्टीला इंडक्शन असं म्हणतात. पुढचाही प्रश्न 1 मार्कासाठी येऊ शकतो, व्हॉट इज इंड्युसर. बघा, इंड्युसर म्हणजे काय, ए स्मॉल मॉलिक्यूल रिस्पॉन्सिबल फॉर इंडक्शन इज नोन ॲज इंड्युसर. इंडक्शनसाठी आवश्यक असा स्मॉल मॉलिक्यूल जो असतो कारणीभूत ठरतो त्याला इंड्युसर असं म्हणतात. आता इंड्युसर तयार होणं किंवा इंड्युसरद्वारे कार्य करणं ही एक पॉझिटिव्ह कंट्रोल आहे. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे ऑपेरॉन कन्सेप्ट. आता ऑपेरॉन कन्सेप्टबद्दल अगोदर आपण बेसिक माहिती घेऊया. इट इज अ ट्रान्स्क्रिप्शनल कंट्रोल मेकॅनिझम ऑफ जीन रेग्युलेशन. आता जीन रेग्युलेशनमधील ट्रान्स्क्रिप्शनल कंट्रोल मेकॅनिझम जो आहे त्याला ऑपेरॉन कन्सेप्ट म्हणतात. फ्रान्कोइस जॅकॉब अँड जॅक्वियस मोनॉड in 1961 explained that
मेटाबॉलिक पाथवे आर रेग्युलेटेड ॲज अ युनिट. आता ह्या ज्या दोन शास्त्रज्ञ आहेत, फ्रांकोइस जॅकॉब आणि मोनॉड, यांनी 1961 असं सांगितलं की जे चयापचयाचे जे काही पाथवे आहेत ते युनिट म्हणून रेग्युलेट होतात, सिंगल असं नाही, तर रेग्युलेटेड ॲज अ युनिट. फॉर एक्झाम्पल, आता उदाहरणच बघू म्हणजे लक्षात येईल. इन ए बॅक्टेरिया इस्चेरिशिया कोलाई, when lactose sugar is provided to the culture medium, then cell induces production of 3 enzymes which are necessary for digestion of this lactose. These 3 enzymes are beta galactosidase, beta galactoside permease and transacetylase. बघा, इस्चेरिशिया कोलाई ही सिंगल सेल बॅक्टेरिया आहे आणि जेव्हा ह्या बॅक्टेरियाला लॅक्टोज कल्चर मीडियममध्ये जेव्हा दिलं गेलं त्यावेळी असं लक्षात आलं की पेशीनं 3 एन्झाईम तयार करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आणि हे एन्झाईम कशासाठी लागतात, तर हे जे लॅक्टोज जे आहे त्याचं डायजेशन होण्यासाठी, की ज्यामुळे एनर्जी तयार होते, एनर्जी मिळते. आता हे 3 एन्झाईम कुठले आहेत बघा. फर्स्ट, बीटा गॅलॅक्टोसाइडेज. आता मगाशीच आपण बघितलं हे एन्झाईम काय करतं ते. इट इज फॉर टू डायजेस्ट लॅक्टोज इन टू द ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज. म्हणजे लॅक्टोज शुगर जे आहे ते पहिल्यांदा काय केलं जातं, तिचं हायड्रोलायसिस केलं जातं आणि तिच्यापासून गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज तयार होतं. आता दुसरं जे एन्झाईम आहे बीटा गॅलॅक्टोसाइड परमिएज नावाचं जे एन्झाईम आहे त्याचं कार्य बघा. इट परमिट्स लॅक्टोज मॉलिक्यूल टू इंटर इन टू द सेल. आता पहिल्या एन्झाईमनं ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज तयार केलेला आहे. दुसरं एन्झाईम हे जे लॅक्टोज जे आहे ते सेलमध्ये इंटर करण्यासाठी ते कार्य करतं, ते परमिशन देतं. आणि तिसरं एन्झाईम आहे ट्रान्स ॲसिटायलेज, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बीटा गॅलॅक्टोसाइड ॲसिटिल ट्रान्सफरेज, दुसरं नाव आहे त्याचं. हे जे एन्झाईम आहे त्याचं कार्य बघा. फॉर टू ट्रान्सफर ॲन ॲसिटिल ग्रुप फ्रॉम ॲसिटिल कोए टू गॅलॅक्टोसाइड. ॲसिटिल ग्रुप जो आहे त्याचं ॲसिटिल कोएपासून गॅलॅक्टोसाइडमध्ये रूपांतर करण्यासाठी, ट्रान्सफर करण्यासाठी हे ट्रान्स ॲसिटायलेज एन्झाईम काम करतं. आता हे 3 एन्झाईमची नावं लक्षात ठेवा आणि त्याचं कार्य लक्षात ठेवा. हे 3 मार्कासाठी येऊ शकतं. व्हॉट इज द फंक्शन्स ऑफ 3 एन्झाईम्स ऑफ ऑपेरॉन कन्सेप्ट. आता पुढचा पॉईंट बघा. सिंथेसिस ऑफ दीज 3 एन्झाईम्स इज कंट्रोल्ड बाय लॉंग सेगमेंट ऑफ DNA अँड दॅट इज नोन ॲज ऑपेरॉन. बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज ओपेरॉन. ओपेरॉन म्हणजे काय. तर बघा, सिंथेसिस ऑफ 3 एन्झाईम्स सच ॲज बीटा गॅलॅक्टोसाइडेज, बीटा गॅलॅक्टोसाइड परमिएज अँड ट्रान्सॲसिटायलेज इज कंट्रोल्ड बाय लॉंग सेगमेंट ऑफ DNA दॅट इज कॉल्ड ओपेरॉन. ओपेरॉन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे, तर ही जी 3 एन्झाईम आहेत, बीटा गॅलॅक्टोसाइडेज, बीटा गॅलॅक्टोसाइड परमिएज आणि ट्रान्सॲसिटायलेज, हे यांचा कंट्रोल लांब अशा DNAच्या सेगमेंटवर अवलंबून असतो आणि त्यालाच ओपेरॉन असं म्हणतात. ओपेरॉन कन्सिस्ट ऑफ ॲन ऑपरेटर साइट O and 3 स्ट्रक्चरल जीन्स Z, Y and A. आता ओपेरॉनमध्ये ऑपरेटर साइट O असते आणि 3 स्ट्रक्चरल जीन्स असतात, जीन Z, जीन Y and जीन A. The action of structural gene is regulated by operator site with the help of repressor protein. तर स्ट्रक्चरल जीनचं जे कार्य आहे ही ऑपरेटर साईटला घडत असतं आणि त्याच्यावर नियंत्रण रिप्रेसर प्रोटीनचं असतं. रिप्रेसर प्रोटीन इज प्रोड्युस्ड बाय द ॲक्शन ऑफ जीन आय दॅट इज इनिबिटर. आता रिप्रेसर प्रोटीन जे आहे ते जीन आय तयार करत असतं आणि त्यालाच रेग्युलेटर जीन्स असं म्हणतात, नोन ॲज अ रेग्युलेटर जीन.
The expression of gene is depend on whether the operator is switched on or switched off. आता जीनचं जे एक्सप्रेशन आहे हे कशावर अवलंबून असतं बघा. ऑपरेटरनं क्रिया चालू केलेली आहे का क्रिया बंद केली याच्यावर अवलंबून असतं. आपण बटन दाबतो त्याला स्विच ऑन म्हणतो, लाईट लागते. बटन दाबल्यानंतर जेव्हा लाईट बंद होते त्याला आपण स्विच ऑफ म्हणतो. त्याच पद्धतीने हे कार्य होतं आहे. तर जीनचं एक्सप्रेशन हे ऑपरेटर जेव्हा कार्य सुरू करतो त्यावेळी सुरू होतं आणि ऑपरेटर जेव्हा कार्य बंद करतो त्यावेळी ते बंद होतं. दिस स्विचिंग ऑन और स्विचिंग ऑफ द ऑपरेटर इज अचीव्ड बाय ए प्रोटीन कॉल्ड रिप्रेसर. आता हे चालू किंवा बंद हे जे ऑपरेटर काम करतो ते कशावर अवलंबून असतं बघा. विशिष्ट प्रकारच्या प्रथिनावर अवलंबून असतं आणि त्या प्रथिनांनाच रिप्रेसर किंवा रिप्रेसर प्रोटीन असं म्हणतात. आपण वर बघितलेलं आहे रिप्रेसर प्रोटीन. तर त्याच्यावर ऑपरेटर कार्य करण्याचं सुरुवात करतो किंवा बंद करतो. इफ द ऑपरेटर इज स्विचड ऑन, जेव्हा ही प्रक्रिया सुरू केली जाते, द जीन ZY आर ट्रान्स्क्राइब्ड बाय RNA पॉलिमरेज इंटू सिंगल mRNA. प्रक्रिया चालू होते त्यावेळी जीन ZY आणि A हे ट्रान्स्क्राइबर RNA पॉलिमरेज नावाच्या एन्झाईममुळे ट्रान्स्क्राइब करतात आणि mRNA तयार होतो. Each structural gene that is Z, Y and A generally known as cistron. म्हणजे प्रत्येक जीन Z असेल, Y असेल किंवा A असेल त्याला सिस्ट्रॉन असं संबोधलं जातं. The transcribed long mRNA covering various cistrons is known as polycistronic condition. आता लांब असा जो mRNA आहे त्याच्यावर जर अनेक सिस्ट्रॉन कार्य करत असतील तर त्याला पॉलिसिस्ट्रॉनिक असं म्हटलं जातं. When repressor protein is attached to the operator, it blocks the operator and so the switch is turned off and the structural gene are not expressed. That is result into no synthesis of mRNA. याचाच अर्थ असा आहे जेव्हा रिप्रेसर प्रोटीन ऑपरेटर साईडला जेव्हा अटॅच होईल त्यावेळी ऑपरेटर साईड ब्लॉक होते आणि त्यामुळं सर्व क्रिया थांबते आणि त्यामुळं स्ट्रक्चरल जीन कार्य करताना दिसून येत नाही आणि त्यामुळे mRNA तयार होत नाही. म्हणूनच याला स्विच ऑफ कंडिशन असं म्हणलेलं आहे. तर अशा प्रकारे आज आपण आजच्या तासाला रेग्युलेशन ऑफ जीन अँड एक्सप्रेशन ऑफ जीन आणि ओपेरॉनचा कन्सेप्ट पाहिला. पुढील तासाला आपण हे कसं होतं ते बघणार आहोत. हाऊ टू डिस्क्राईब द कन्सेप्ट ऑफ लॅक ओपेरॉन हे पुढच्या तासाला आपण बघू. कार्य कसं करतो ते बघू. आतापर्यंत आज जे घेतलं आपण त्याचा अभ्यास करा, नोट्स काढा. जे व्हिडिओवरून दाखवले त्याचे तुम्ही लिहून काढा. नोट्स सगळ्या एकत्रित ठेवा, संग्रहित ठेवा. तुमच्या ज्या काही शंका असतील ते विद्यार्थ्यांनो लिहून ठेवा. नंतर त्या शंकांचं निरसन केलं जाईल. थँक्यू. गुड बाय. अशाच प्रकारे तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.